सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून सगळा प्रकार घटनाक्रम राहुल गांधी समजून घेतात, त्याचबरोबर त्यांचं सांत्वन देखील ते करताना पाहायला मिळतात। आजचा हा त्यांचा परभणीचा दौरा आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी स्वतः आलेले आहेत। परभणीमध्ये आज ते आहेत आणि याच वेळेला ते वाकोडेंच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत। या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडियोलॉजी आहे त्यामध्ये हा दलित, आदिवासी, मागासवर्गीय कुठेच नसतो। त्यांनी आवाज करायचा नाही, आवाज केला तर घरातून काढू, मारू आणि मारलं तरी आम्ही 5-10 लाख रुपये देऊ, सात्वन करू, याच्या पलीकडे तुम्ही बोलायचं नाही। राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सात्वन केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांना मारहाण केली तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार। परभणीमध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत लोकांना मारहाण केली आणि लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली असे आरोप सातत्याने केले जातात। आणि आज राहुल गांधी स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी आपण बघतोय, त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे, संवाद देखील ते साधतात। माझे सहकारी सागर सुरोसे आपल्यासोबत जोडले गेलेत परभणीमधून। सागर, राहुल गांधी आपण बघतोय सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वी जे आहे तर राहुल गांधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असेल, त्यांचे 2 भाऊ जे आहेत त्यांची भेट जे आहे तर राहुल गांधी घेत आहेत। खरं तर अतिशय साध्या पद्धतीने राहुल गांधी जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खाली फरशीवरती बस राहुल गांधी या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत। त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही तक्रारी आहेत आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली या घटनेच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी त्यांच्याकडून त्यांचं एकंदरीतच तक्रार जी आहे ती जाणून घेत आहेत आणि काय नक्की हा प्रकार घडलेला आहे ह्याची स्वतः राहुल गांधी चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। कुटुंबीय भावूक झालेले आहेत, अतिशय खरं तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। कारण ह्या सर्व घटनाक्रमामध्ये त्यांच्या आई असतील, त्यांचे भाऊ असतील, यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती। थेट त्यांना सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या परभणीच्या, अशा पद्धतीचा फोन जो आहे तो त्यांना गेलेला। त्यामुळे एकंदरीतच दुःखाचा डोंगर जो आहे तो या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियावर कोसळायला आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर मोलमजुरी करून हा संपूर्ण कुटुंब जे आहे ते आपले गुजराण करत असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची घटना घडल्याने हा अतिशय धक्का जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांना बसलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंबीय जे आहे ते अतिशय भावूक देखील असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याचबरोबरीनं या ठिकाणी राहुल गांधी त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतः परभणीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधता आहेत आणि काय नक्की राहुल गांधी या संपूर्ण संवादानंतर माध्यमांशी बोलतायत, सत्ताधाऱ्यांवर कशा पद्धतीची टीका करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय खरं तर राज्यातील अनेक नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत राहुल गांधींसोबत, ते देखील या कुटुंबियांची भेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर विरोधकांनी मात्र जोरदार हा विषय जो आहे तो विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, सर्वच स्तरातल्या राजकारणामध्ये या ठिकाणी त्यांनी लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे आपण पाहतोय की नक्की राहुल गांधी आता ह्या सगळ्या विषयावरती काय प्रतिक्रिया देतात, काय भूमिका मांडतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर स्वतः ते या ठिकाणी फरशीवर बसून या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन जे आहे ते करता आहेत आणि सर्व घटनाक्रम त्यांच्याकडून जाणून घेत आहेत। खरं तर सोमनाथच्या कुटुंबियांनी सकाळीच TV9शी बोलताना असं सांगितलं की जे कोणी अधिकारी दोषी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यांना फाशी व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या सर्व घटना ज्या आहेत त्या घडत गेलेल्या आहेत आणि या घटनेवरती राजकारणाचा देखील एकंदरीतच मोठा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला जो आहे तो सुरू आहे। राहुल गांधी आता या भेटीनंतर नक्की काय बोलतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित।